आपल्याला आज हाऊ टू कॅल्क्युलेट मीन इन कंटिन्युअस सीरीज. कंटिन्युअस सीरीजमध्ये मीन कसे शोधून काढला जातो ते आपल्याला बघावंच आहे. इथे बघतो आपण की जेव्हा आपण कंटिन्युअस सीरीजमध्ये आपल्याला मीन शोधून काढावाचा असतो, त्यावेळेस मीन शोधून काढण्याच्या 2 पद्धती आहेत. यामध्ये एक आहे डायरेक्ट मेथड आणि दुसरी जी आहे तुमची शॉर्टकट मेथड. तर आपल्याला डायरेक्ट मेथडनी मीन शोधून जेव्हा काढावाचा असतो, त्यावेळेस डायरेक्ट मेथडचा जो मीनचा फॉर्म्युला जो आहे, मीन इज इक्वल टू समेशन एम-एफ अपॉन एन. म्हणजेच मेजर इंटू फ्रिक्वेन्सी अपॉन एन. एन म्हणजेच तुमचं टोटल नंबर ऑफ फ्रिक्वेन्सी. या सूत्रानुसार आपण डायरेक्ट मेथडनी मीन शोधून काढू शकतो. त्यानंतर दुसरी जी मेथड आहे शॉर्टकट मेथड. शॉर्टकट मेथडनी जेव्हा आपण मीन शोधून काढायचा असतो, त्यावेळेस तुमचं शॉर्टकट मेथडचा जो फॉर्म्युला दिलेला आहे, मीन इज इक्वल टू एक्स प्लस समेशन एफ डी एक्स अपॉन एन इंटू आय. त्यामुळे एक्स ची व्हॅल्यू, समेशन एफ डी एक्स ची व्हॅल्यू, एन ची व्हॅल्यू आणि आय ची व्हॅल्यू काय आहे ते कसे शोधून काढले जातो ते आपण उदाहरणाद्वारे ते समजून घेऊया. एक उदाहरण घेऊया आणि त्या उदाहरणावरून आपल्याला मीन शोधून काढायचं आहे आणि हे शोधून काढत असताना आपण बघतो कट मेथडनी घेऊया. कंटिन्युअस सिरीज म्हटलं आपण गट पदमाला, जिथे तुम्हाला पदांचा आकार असेल ते तुम्हाला असं सिंगल न देता ते तुम्हाला ग्रुपमध्ये दिलं असेल, म्हणजे एम ची व्हॅल्यू, आणि त्या ग्रुपमध्ये किती पदसंख्या आहेत ते तुम्हाला फ्रिक्वेन्सी म्हणून तुम्हाला दिली असेल, वारंवारिता संख्या त्याची. त्यामुळे बघतो आपण की जसं तुमचं डिस्क्रीट सीरीजमध्ये तुम्हाला पदाकार आणि त्या पदाकारा सोबत तुम्हाला त्या पदसंख्या तुम्हाला दिलेली असते. तर कंटिन्युअस सीरीजमध्ये बघतो आपण की तुम्हाला पद आकाराचा तुम्हाला ग्रुप दिला असतो आणि त्या ग्रुप सोबत तुम्हाला त्याची पदसंख्या दिलेली असते. एक एक्झाम्पल घेऊया आपण. कॅल्क्युलेट मीन फ्रॉम द फॉलोइंग डेटा. तुम्हाला मीन शोधून काढावाचा आहे, जे तुम्हाला दिलेलं जे डेटा असेल त्यावरून. जे काय तुम्हाला प्रॉब्लेम दिला ते कुठलं कंटिन्युअस सीरीजमध्ये दिलेला आहे. जे तुम्हाला बघतो आपण की मार्क्स आणि नंबर ऑफ स्टुडंट तुम्हाला दिलेला आहे. मार्क्स तुमचं मेजर आहे आणि नंबर ऑफ स्टुडंट तुमचं फ्रिक्वेन्सी आहे. म्हणजे मार्क्स पदांचा आकार, नंबर ऑफ स्टुडंट पदसंख्या. आणि इथे बघतो आपण की कंटिन्युअस सीरीज म्हटलं तुम्हाला पद आकार कसं असते तुमचं दिलेलं असते, ग्रुपनुसार दिलं असते. त्यामुळे तुम्हाला इथे दिलं आहे प्रथम 10 to 20, त्यानंतर 20 to 30, 30 to 40, 40 to 50, 50 to 60, 60 to 70, 70 to 80, 80 to 90 and 90 to 100. असं 10 ते 20, 20 ते 30, 30 ते 40, 40 ते 50, 50 ते 60, 60 ते 70, 70 ते 80, 80 ते 90, 90 ते 100 असे तुम्हाला गट दिलेले आहेत पदाकाराचं. आणि त्या गटामध्ये येणारी पदसंख्या किती आहे ते तुम्हाला नंबर ऑफ स्टुडंट दिलेला आहे. जसं तिथे 10 ते 20 या दरम्यान मार्क्स घेणारे विद्यार्थी किती आहेत? 2 आहेत. त्यानंतर 20 ते 30 या दरम्यान मार्क्स घेणारे विद्यार्थी किती आहेत? 4. 30 ते 40 या दरम्यान मार्क्स घेणारे विद्यार्थी किती? 7. 40 ते 50 या दरम्यान मार्क्स घेणारे विद्यार्थी किती? 13. असं तुम्हाला 50 ते 60 त्या गटानुसार किती विद्यार्थी आहेत ते तुम्हाला पदसंख्या दिलेली आहे. आणि यावरून तुम्हाला मीनची व्हॅल्यू तुम्हाला शोधून काढायची आहे. इथे बघतो आपण की प्रॉब्लेम तुम्हाला कंटिन्युअस सीरीजमध्ये दिलेला आहे. आपल्याला कंटिन्युअस सीरीजमध्ये आपल्याला मीन शोधून काढावाचा आहे. परंतु बघतो आपण की कंटिन्युअस सीरीजमध्ये जेव्हा आपल्याला मीन शोधून काढावाचा असतो त्यावेळेस त्याचे 2 मेथड्स असतात. एक आहे तुमचं डायरेक्ट मेथड आणि दुसरं जे आहे तुमचं शॉर्टकट मेथड. मग बघतो आपण की कुठल्या मेथडने आपल्याला मीनची व्हॅल्यू शोधून काढावायची आहे. तर आपण प्रथम या उदाहरणाचं आपण शॉर्टकट मेथडनी सुद्धा त्याचं मीनचं कॅल्क्युलेशन करून बघूया. आणि त्यानंतर तुम्हाला नेहमीकरिता तुम्हाला शॉर्टकट मेथडनुसार तुम्हाला मीन शोधून काढता यायला पाहिजे. सोल्युशन. कॅल्क्युलेशन ऑफ मीन इन
शॉर्टकट मेथड. शॉर्टकट मेथडनी मीन कशी शोधून काढतात ते. तर बघतो आपण की शॉर्टकट मेथडनी मीनचा जो फॉर्म्युला तुम्हाला दिलेला आहे की मीन इज इक्वल टू एक्स प्लस समेशन एफ डी एक्स अपॉन एन इंटू आय. त्यामुळे आपल्याला एक्स म्हणजे काय, एक्सची व्हॅल्यू किती, समेशन एफ डी एक्सची व्हॅल्यू किती, एनची व्हॅल्यू किती आणि आयची व्हॅल्यू किती हे प्रथम तुम्हाला शोधून काढावं लागतं. आणि हे काढण्याकरिता काय करायचं की प्रथम जे काय तुम्हाला प्रॉब्लेम दिलं असेल ते प्रॉब्लेम काय करायचं, उभ्यामध्ये प्रथम मांडणी करून घ्यायची. आणि मांडणी करत असताना बघतो आपल्याला मेजर दिलं असते आणि त्याची फ्रिक्वेन्सी दिली असते. त्यामुळे मेजर आणि फ्रिक्वेन्सी काय करायचं, प्रथम उभ्यामध्ये मांडणी करून घ्यायची. त्यामुळे आपण 2 कॉलम तयार करून घेऊया. एक मेजर करिता आणि दुसरं त्याच्या फ्रिक्वेन्सी करिता. ठीक आहे. मग बघतो की आपण जो काय तुम्हाला प्रॉब्लेम दिलेला आहे त्या प्रॉब्लेमवरून तुम्हाला जे काय तुम्हाला डेटा दिला असेल ते डेटा जसं तसं ते लिहून घ्यायचं आणि लिहिताना कसं उभ्यामध्ये ते मांडणी करायचं. प्रथम लिहून घ्या मेजर. आपल्याला मार्क्स दिला तुम्हाला एम तुमचं 10 to 20, 20 to 30 असं 90 to 100 पर्यंत ते लिहून घेऊ आपण प्रथम. 10 to 20, 20 to 30, 30 to 40, 40 to 50, 50 to 60, 60 to 70, 70 to 80, 80 to 90 and 90 to 100. सर्व मेजर्स आपण लिहून घेतला. त्यानंतर त्यांची जे काही फ्रिक्वेन्सी तुम्हाला दिलेली आहे ते फ्रिक्वेन्सी तुम्ही लिहू शकता. अदरवाईज तुम्ही त्याचं एमव्ही काढू शकता प्रथम. तर आपण फर्स्ट उदाहरण असल्यामुळे आपण त्याचं उदाहरण तुम्हाला जे काय दिलं आहे जसं ते आपण त्याचं मेजर आणि फ्रिक्वेन्सी प्रथम लिहून घेऊया. त्यामुळे आपण मेजर लिहून घेतलं आणि त्यानंतर त्या मेजरची जे काय तुम्हाला फ्रिक्वेन्सी दिलेली आहे ते फ्रिक्वेन्सी त्या मेजर समोर त्या गटासमोर आपण ते लिहून घेऊ. मग बघतो आपण इथे 10 ते 20 त्याची फ्रिक्वेन्सी किती दिलं तुम्हाला 2, 20 to 30 दिलं तुम्हाला 4, 30 to 40 7. असं सर्व गटांची फ्रिक्वेन्सी जी आहे ते लिहून घेऊ. 13 त्यानंतर नेक्स्ट दिला आहे 18, 24, 17, 9 and 6. काय केलं आपण, जे काय आपल्याला उदाहरणामध्ये आपल्याला डेटा दिला होता त्या डेटा आपण उभ्यामध्ये मांडणी केलं. ठीक आहे. आपल्याला शॉर्टकट मेथडनी मीनची व्हॅल्यू शोधून काढायची आहे. त्यामुळे प्रथम आपण शॉर्टकट मेथडनी मीनचा फॉर्म्युला काय आहे हे आपल्याला लक्षात घ्यावा लागेल. त्यामुळे मीन इन शॉर्टकट मेथड मीन इज इक्वल टू x plus summation f dx upon n into I. तर इथे आपल्याला x ची व्हॅल्यू, समेशन एफ डी एक्स ची व्हॅल्यू, एन ची व्हॅल्यू आणि आय ची व्हॅल्यू हे आपल्याला प्रथम शोधून काढावं लागतो. तर बघतो आपण इथे की x म्हणजे काय म्हटलं आपण की जेव्हा आपल्याला विचलन तयार करावं लागतो, डीएक्स काढावा लागतो आपला डेव्हिएशन त्याचं, तेव्हा आपण काय करतो, एक गृहीत माध्य घेतो आपण, ॲज्युम संख्या घेत असतो आपण, गृहीत संख्या घेत असतो. तर जी आपण संख्या आपण घेत असतो तिला आपण म्हणून एक्स म्हणतो आणि यावरून आपल्याला काय डीएक्स ची व्हॅल्यू मिळतो आणि आपण डीएक्स कॅल्क्युलेट करून घेतो. त्यानंतर डीएक्स ची आपल्याला किंमत मिळाली. त्यानंतर डीएक्स ची किंमत मिळाल्यानंतर काय करतो आपण, डीएक्स गुणिले एफ या दोघांचा गुणाकार करतो, आपल्याला मिळतो एफ डीएक्स मिळतो. आणि या एफ डीएक्स आपण गुणाकार केल्यानंतर त्याची बेरीज जर केलं तर आपल्याला समेशन एफ डीएक्स मिळतो. एन म्हणजेच काय, जे काय तुम्हाला फ्रिक्वेन्सी दिली असते
या सर्व फ्रिक्वेन्सी बेरीज जर केलं तर तुम्हाला n ची व्हॅल्यू मिळेल. आणि I म्हणजे काय, जे आपण dx काढतो त्या dx मध्ये जर कॉमन फॅक्टर निघत असेल तर अशा वेळेस आपण कॉमन फॅक्टर काढतो, ती I ची किंमत असेल आणि शेवटी आपण काय करतो, फॉर्म्युलाला इंटू I त्या किमतीने गुणतो. जर तुम्ही कॉमन फॅक्टर काढत नसाल dx मधून तर इंटू I आपण लावणार नाही. परंतु बघतो आपण की जर कॉमन फॅक्टर जर काढलं तर तुमची येणारी जी dx ची संख्या असेल ही कशी असेल, लहान असेल. आणि जर कॉमन फॅक्टर काढले नाही तर dx ची जी व्हॅल्यू असेल ती तुमची मोठी असेल आणि त्यामुळे कॅल्क्युलेशन तुमचं मोठी संख्या येणार. तर त्यामुळे आपल्याला dx काढल्यानंतर त्याचं dx I काढावं लागेल तुम्हाला. ठीक आहे. तर ते कसे काढतात ते आपण आता बघूया. कारण की आपल्याला बघतो आपण की आपल्याला शॉर्टकट मेथडनी जे आपल्याला मेन शोधून काढायचा असतो, अशा वेळेस आपल्याला x ची व्हॅल्यू, समेशन fdx ची व्हॅल्यू, n ची व्हॅल्यू आणि I ची व्हॅल्यू आवश्यक आहे. ते प्रथम आपण शोधून काढूया. तर आपण कॉलममध्ये आपण फर्स्ट कॉलममध्ये आपण m ची व्हॅल्यू मेजर लिहून घेतलं. त्यानंतर फ्रिक्वेन्सी लिहून घेतलं. मेजर बघतो आपल्याला गटानुसार दिलेली आहे. त्यामुळे आपण त्या मेजरचं प्रथम काय करतो, mv काढून घेतो. त्यामुळे प्रथम काय करू आपण, mv काढून घेऊ आणि त्या mv काढण्याकरिता आपण काय करू, एक कॉलम आपण तयार करून घेऊ. त्या कॉलमला आपण नाव देऊ mv आणि प्रत्येक गटाकरिता mv ची व्हॅल्यू आपण शोधून काढून घेऊ. तर इथे बघतो आपण की mv शोधून काढण्याकरिता mv चा फॉर्म्युला जो आहे तुम्हाला दिलेला L1 + L2 अपॉन 2 या सूत्रानुसार आपण या प्रत्येक गटाची आपण काय करतो, mv ची व्हॅल्यू आपण शोधून काढू शकतो. L1 + L2 म्हणजे काय, प्रत्येक गटाची L1 किती आहे आणि L2 किती आहे हे लक्षात घ्यावं लागेल. त्यामुळे जसं आपण पहिला जर गट घेतला आपण 10 ते 20, तर 10 ते 20 मध्ये बघतो आपण जे लेफ्ट साइडला तुम्हाला दिलेला ती L1 ची किंमत असतो आणि राईट साइडला दिली असते ती L2 ची किंमत असतो. त्यामुळे या दोघांची काय करू आपण, बेरीज करू आणि भागीला 2 करू. तुम्हाला या गटाकरिता mv मिळेल. अशाच पद्धतीने या सर्व गटांकरिता तुम्हाला mv ची व्हॅल्यू शोधून काढायची आहे. तर प्रथम आपण पहिल्या गटाची mv शोधून काढूया. तर बघतो आपण की पहिला जो गट आहे तुमचा 10 ते 20, यामध्ये L1 ची किंमत आहे 10 आणि L2 ची किंमत आहे 20. त्यामुळे L1 + L2 म्हणजे 10 + 20 30 अपॉन 2 असं किती मिळेल तुम्हाला, 15. त्यानंतर नेक्स्ट तुम्हाला दिलेला आहे 20 to 30. त्यामुळे आपण L1 आहे तुमचं 20 आणि L2 आहे तुमचं 30. त्यामुळे L1 + L2 20 + 30 50 अपॉन 2 25. त्यानंतर 30 + 40 70 अपॉन 2 35. 40 + 90 अपॉन 2 90 अपॉन 2 45. त्यानंतर नेक्स्ट 50 + 60 110 अपॉन 2 55. त्यानंतर 60 + 70 130 अपॉन 2 65. 70 + 80 150 अपॉन 2 75. 80 + 90 170 upon 2 85 and 90 + 100 190 upon 2 95. अशा पद्धतीने काय केलं आपण, या सर्व गटाकरिता असणारे त्याचं mv जे आहे ते mv ची आपण व्हॅल्यू शोधून काढली. ठीक आहे. त्यानंतर बघतो आपण की जेव्हा dx काढत असतो, आपण dx काढत असताना आता या गटाचा विचार न करता कोणाचा विचार करू, आपण या mv चा विचार करू. ठीक आहे. कारण की आपल्याला fdx ची व्हॅल्यू शोधून काढायची, त्यामुळे आपल्याला dx शोधून काढावं लागेल. त्यानंतर ds गुणिले f करू आपण, तुम्हाला fdx मिळेल आणि त्यानंतर fdx ची बेरीज केलं तर तुम्हाला समेशन fdx ची व्हॅल्यू मिळेल. त्यामुळे mv काढल्यानंतर काय करू आपण, परत एक कॉलम तयार करून घेऊ आणि त्या कॉलमला म्हणून आपण नाव देऊ dx. आपण डिस्क्रीट सीरीज मध्ये बघितलं dx कसं काढतात ते, त्याच पद्धतीने तुम्हाला dx ची व्हॅल्यू काढायची आहे. आता आपल्याला कुठून हा mv चा विचार करायचा आहे. आता जर तुम्ही mv चा विचार केले आणि फ्रिक्वेन्सी विचार केले तर काय दिसतं तुम्हाला, आता डिस्क्रीट सीरीज सारखं दिसतो तुम्हाला. त्यामुळे आपण डिस्क्रीट सीरीज मध्ये जसं काढलं त्याच पद्धतीने इथे तुम्हाला dx ची व्हॅल्यू शोधून काढायची आहे.
तर इथे बघतो आपण की dx कसं काढतो आपण, dx इज इक्वल टू m मायनस एक्स घेतो आपण. कंटिन्यू सिरीज मध्ये काय होईल तुमचं mv मायनस एक्स, म्हणजे काय mv ची ही संख्या असेल तुमची, यामधून आपण एखादी संख्या कुठली तरी आपण गृहीत घेऊ, ती असेल तुमची x ची व्हॅल्यू. जसं आपण या उदाहरणामध्ये आपण 55 घेतलं आपण, तर त्यामुळे तुमचं काय झालं x ची व्हॅल्यू 55. त्यामुळे आपण इथे x इज इक्वल टू 55 दिलं आपण नाव. त्यामुळे आपण तुमची x ची जी व्हॅल्यू आहे या x ची किती झाली 55 झाली. आणि त्यानंतर आपल्याला काय करायचं झाला mv मायनस एक्स, यानुसार सर्व mv मधून काय करायचं x ची व्हॅल्यू तुमची 55 जी घेतली आपण ती मायनस करायची. मग काय होणार 15 पहिलं जे देतो तुम्हाला 15 मायनस 55, 15 मधून 55 मायनस करा, किती मिळतो 40 मायनस 45 मायनस 55 मायनस 10. त्यानंतर नेक्स्ट mv आहे तुमचं 55, x ची व्हॅल्यू तुमची 55, त्यामुळे 55 मायनस 55 0. त्यानंतर mv आहे तुमचं 65 मायनस x 55 आहे, त्यामुळे 65 मायनस 55 10. त्यानंतर 75 मायनस 55 20, 85 मायनस 55 30, अँड शेवटचं दिलं तुम्हाला 95 mv ची व्हॅल्यू. त्यामध्ये आपण x ची व्हॅल्यू आपण काय करतो मायनस करतो, म्हणजेच 95 मायनस 55 तुम्हाला मिळेल 40. तर बघतो आपण अशा पद्धतीने आपण dx ची व्हॅल्यू आपण शोधून काढली. आणि dx काढताना कसं केलं आपण की dx इज इक्वल टू mv मायनस एक्स, म्हणजे सर्व mv च्या व्हॅल्यू मधून आपण काय केलं x जे आपण गृहीत घेतलं होतं आपण 55 ही संख्या, ही काय केलं आपण 55 संख्या या सर्व mv मधून आपण काय केलं मायनस केलं. त्यामुळे आपल्याला मिळालं आता dx ची व्हॅल्यू. त्यानंतर dx ची व्हॅल्यू जर ऑब्झर्वेशन केलं तुम्ही तर काय दिसतो मला बघा -40 -30 -10 -20 -10 0 10 20 30 40. ठीक आहे. तर यामध्ये बघतो आपण की बघा की इथे आपल्याला कॉमन फॅक्टर निघू शकतो, कारण की 0 नंतर 10 ने वाढ झाल्या, त्यानंतर परत 10 ने वाढ झालं 20 झालं, 10 ने वाढ झाली 30 झाली, परत 10 ने वाढ झालं 40 आहे का, -30 -40. त्यानंतर खाली बघतो आपण 10 ने वाढ झालं तुमचं 10 झालं, 10 + 10 20, 20 + 10 30, 30 + 10 40. तिथे काय दिसतो आपल्याला की सर्वांमध्ये काय दिसतो 10 चाच डिफरन्स दिसतो आपल्याला, 10 न ते वाढ झालेला आहे. त्यामुळे इथे कॉमन फॅक्टर तुमचा 10 निघू शकतो. ठीक आहे. त्यामुळे आपण इथे कॉमन फॅक्टर आपण 10 आहे असं समजलो तर आय ची व्हॅल्यू किती होईल तुमची 10 होणार. ठीक आहे. मग त्यानंतर काय करतो आपण की परत एक कॉलम तयार करतो आपण आणि त्याला नाव देऊया dxi. आणि इथे आय ची व्हॅल्यू किती असेल तुमचं 10 असेल. 10 कसं आलं ते बघतो आपण याच्यामध्ये ऑब्झर्वेशन केलं तर काय दिसतो आपल्याला 10 चा डिफरन्स दिसतो आपल्याला की 10 बघतो आपण की 0 पासून वरती जर विचार केला आपण -10 -20 -30 -40, तर -10 -10 काय ऍड होत गेले आहे. आणि इथे बघतो आपण की +10 ऍड होत गेलेले आहे. 10 10 + 10 20, 20 + 10 30, 30 + 10 40 असं तुमचं 10 न वाढ झालेलं आहे. म्हणजे या सर्वांमध्ये कसं 10 चा भाग जाऊ शकतो, त्यामुळे आपण 10 तुमचं कॉमन फॅक्टर आलं. अदरवाईज असं समजायचं जे काही तुमचं काय मेजर दिलं तुमचं ग्रुप दिलं असते त्या ग्रुपमध्ये डिफरन्स कितीचा आहे बघायचा, क्लास इंटरवल कितीचा आहे बघायचं. 10 ते 20, 20 ते 30 यामध्ये फरक कितीचा आहे, कितीचा गट बनलाय तुमचा 10 चा गट बनलाय. त्यामध्ये तुमचं आयची व्हॅल्यू जी असेल 10 असेल. जर हा गट तुमचं 0 ते 5, 5 ते 10, 10 ते 15 असं 5 चं इंटरवल क्लास असेल तर आयची व्हॅल्यू किती असेल तुमचं 5 चं. म्हणजे याच्यामध्ये जे असतो डिफरन्स असेल ते कसं तुमचं 5 न वाढत गेली असेल इकडे वरती -5 ने आणि +5 ने खाली वाढत गेली असेल. ठीक आहे. त्यामुळे आपण परत एक कॉलम तयार करून घेऊया, त्याला नाव देऊ dxi. आणि इथे आय
किती असेल आता आय ची व्हॅल्यू 10. कारण काय की बघतो आपण की 10 कॉमन फॅक्टर किती निघतं तुमचं 10 निघतंय, त्यामुळे आपण त्याला आय इज इक्वल टू 10 म्हटलं. आणि त्यानंतर या 10 काय करायचं, जे काही तुम्हाला dx ची व्हॅल्यू तुम्हाला मिळालेलं आहे -40 -30 -20 या सर्वांना काय करायचं 10 न भाग द्यायचं. ठीक आहे. मग भाग जर दिलं तर काय होईल तुमचं -40/10 -4 -30/10 -3 -20/10 -2 -10/10 -1 0/10 0 10/10 1 20/10 2 30/10 3 and 40/10 4. असं काय केलं आपण, जे dx आहे तुमचं त्या dx मध्ये बघतो आपण की आय तुमचं कॉमन फॅक्टर किती 10चा आहे, त्यामुळे आपण 10 ने केलं, आपण या सर्वांना आपण भाग दिला. त्यामुळे आता तुमची dx ची व्हॅल्यू किती झाली तुमची आता -4 -3 -2 -1 असं आहे. आधी किती होतं तुमचं -40 -30 असं मोठी संख्या होती. आता आपण त्याला संक्षिप्त केलं ते -4 -3 -2 -1 0 1 2 3 4 असं मिळालं. म्हणजे काय केलं आपण कॉमन फॅक्टर काढू, आपण त्याला काय केलं जी काय संख्या मोठी होती त्याला आपण संक्षिप्त केलं. त्यामुळे तुमची आय ची व्हॅल्यू किती झाली 10 झाली. त्यामुळे जेव्हा फॉर्म्युला विचार करतो आपण की इंटू आय म्हटलं त्यावेळेस तुम्हाला आय ची किंमत तुमची 10 असेल. ठीक आहे. अशा पद्धतीने आपण dx आय शोधून काढलं. dx आय शोधून काढल्यानंतर त्याच्या आधी जे एक कॉलम दिसतो तुम्हाला dx चं, आता याचा विचार करायचा नाही, कारण की जेव्हा आपल्याला एफ dx काढायचा असतो त्यावेळेस एफ dx म्हणजे काय, एफ गुणिला हा dx नाही घ्यायचं, जो आपण dx आय काढलेला आहे त्याचा विचार करायचा. त्यामुळे आता जो प्रथम आपण dx काढला त्याचा विचार न करता आपण dx आय याचा विचार करू आणि यानुसार एफ गुणिला dx या दोघांचा गुणाकार करू, तुम्हाला मिळेल एफ dx मिळेल आणि त्या एफ dx ची बेरीज केलं तर तुम्हाला मिळेल समेशन एफ dx. परत एक कॉलम तयार करून घ्या. याला आपण म्हणू एफ डी एक्स. आता बघतो आपण एफ डी डी एक्स, एफ डी एक्सचा अर्थ काय होतो एफ गुणिला डी एक्स. एफ म्हणजे तुम्हाला दिलेली आहे फ्रिक्वेन्सी ही आणि डीएक्स म्हणजे काय डीएक्स आय घ्यायचं. आधीचं डीएक्स घ्या विचार करायचा नाही, त्याला आपण क्रॉस केलेला आहे. ती आता कुठला घ्यायचं डीएक्स आय म्हणजे काय तुमचं एफ गुणिला डीएक्स आय जो आपण कॉलम त्या नाव दिलेला त्या दोघांचा गुणाकार करू आणि एफ डीएक्स ची किंमत शोधून काढू. त्यामुळे आपण हा कॉलम आणि हा डीएक्स आयचा कॉलम या दोघांचा गुणाकार करू आणि त्या त्या गटाकरिता त्याचं एफ डीएक्स ची व्हॅल्यू किती आहे ते आपण शोधून काढू. त्यामुळे बघतो आपण की एफ प्रथम किती आहे तुमचं 2 आणि त्याचा डीएक्स किती आहे -4. त्यामुळे 2 इंटू -4 दोघांचा गुणाकार करा. 2 इंटू -4 -8. ठीक आहे. हे झालं तुमचं पहिल्या गटाकरिता एफ डीएक्स. त्यानंतर दुसरं फ्रिक्वेन्सी तुम्हाला 4 दिली आहे आणि डीएक्स किती आहे -3. तर दोघांचा गुणाकार करा. 4 इंटू -3 -12. त्यानंतर 7 इंटू -2 -14. त्यानंतर 13 इंटू -1 -13. त्यानंतर 18 इंटू 0 0. 24 इंटू 1 24. 17 इंटू 2 34. 9 इंटू 3 27 and 6 into 4 24. ठीक आहे. तर अशा पद्धतीने आपण एफ डीएक्स एफ गुणिला डीएक्स आय या दोघांचा आपण दोन कॉलमचा आपण गुणाकार केलं आणि आपल्याला
त्या गटाकरिता त्याची FDX ची व्हॅल्यू आपल्याला मिळाली. तर इथे बघतो आपण -8 -12 -14 -13 0 24 34 27 अँड 24 असं आपल्याला FDX ची व्हॅल्यू मिळालेली आहे. आणि त्यानंतर काय करायचं, या सर्व FDX ची बेरीज करा. तुम्हाला मिळेल समेशन FDX बरोबर. मग बघतो आपण याची बेरीज करायची आपल्याला. तर इथे बघतो आपण काही संख्या तुमच्या मायनसमध्ये आहेत आणि काही संख्या तुमचे प्लसमध्ये आहेत. त्यामुळे मायनस मायनस जे आहेत यांची बेरीज करून घ्या. प्लस प्लस आहे यांची बेरीज करून घ्या. तुम्हाला दोन टाईपची संख्या मिळतील, एक मायनस संख्या मिळेल, दुसरी प्लस संख्या मिळेल. त्यानंतर मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करा आणि मोठ्या संख्येचे चिन्ह द्या. अशा पद्धतीने तुम्ही जर बेरीज केलं तर तुम्हाला मिळेल समेशन FDX ची व्हॅल्यू आणि ती आहे 62. ठीक आहे. त्यानंतर F आहे, फ्रिक्वेन्सी तुम्हाला दिलं, याची बेरीज करून घेतो आपण. टोटल फ्रिक्वेन्सीचे तुम्हाला मिळतो N = 2, त्यामुळे आपण याला म्हणू N = 2 आणि ही आहे बेरीज 100. ठीक आहे. तर बघतो आपण की शॉर्टकट मेथडने जेव्हा आपण मीन शोधून काढतो त्यावेळेस मीनचा जो फॉर्म्युला आहे काय, मीन = x + समेशन FDX अपॉन n × I. या ठिकाणी आपल्याला x ची किंमत, समेशन FDX ची किंमत, n ची किंमत आणि I ची किंमत आवश्यक आहे. ते आपण शोधून काढलं. तर इथे बघतो आपल्याला की x ची व्हॅल्यू किती आहे. here x = आपण जी गृहीत संख्या घेतली होती dx काढत असताना 55. n = जी फ्रिक्वेन्सी तुम्हाला दिलेला आहे f, या सर्वांची बेरीज म्हणजे n 100. समेशन FDX जे आपण f गुणिले dx केलं, तुम्हाला FDX मिळालं आणि त्यानंतर FDX ची आपण काय केली, बेरीज केली, तर ते किती मिळालं तुम्हाला 62. त्यामुळे समेशन FDX ची व्हॅल्यू किती आहे 62 अँड I = जे कॉमन फॅक्टर काढलो आपण किती होतं 10. त्यामुळे I = 10. पुटिंग this value we get, जर ही व्हॅल्यू आपण फॉर्म्युलामध्ये ठेवलं तर काय मिळेल आपल्याला, मीन = x ची व्हॅल्यू आहे 55 प्लस समेशन FDX ची व्हॅल्यू आहे 62 अपॉन n, n ची व्हॅल्यू 100 × 10 असं मिळेल तुम्हाला. मीन = 55 प्लस 62 अपॉन 100 × 10. त्यानंतर नेहमीप्रमाणे बीजगणितीय पद्धतीनुसार ते आपण ते कॅल्क्युलेशन करून घ्यायचं. त्यानंतर नेक्स्ट स्टेप, मीन = 55 प्लस, तर इथे त्याचा भागाकार न करता प्रथम काय करू आपण, याचा गुणाकार करून घेऊ. त्यामुळे 62 × 10 620 अपॉन 100. ठीक आहे. काय केलं आपण, 62 × 10 प्रथम आपण गुणाकार करून घेतला. त्यानंतर नेक्स्ट स्टेपमध्ये मीन = 55 प्लस या दोघांचा काय करायचा, भागाकार करून घ्या. तुम्हाला मिळेल 6.20. ठीक आहे. जर आपण 620 अपॉन 100 केलं तर तुम्हाला मिळेल 6.20 आणि त्यानंतर या दोघांची बेरीज करा. तर इथे तुम्हाला मीन = 55 प्लस 6.20 म्हणजे 61.20 असं मिळेल. आणि ही असेल तुमचं कंटिन्युअस सिरीजमध्ये शॉर्टकट मेथडनी मीनची व्हॅल्यू. मीन = 61.20. ठीक आहे.
इथे बघतो आपण, की आपण डायरेक्ट मेथडनी मीनची व्हॅल्यू शोधून काढली आणि शार्टकट मेथडनी मीनची व्हॅल्यू शोधून काढली. तर बघतो आपण, की डायरेक्ट मेथडनी मीनची व्हॅल्यू शोधून काढली आपण, तर त्याचं आन्सर जे होतं ते सुद्धा बघतो आपण, की मीन इज इक्वल टू 61.20 होतं आणि शॉर्टकट मेथडनी सुद्धा त्याच प्रॉब्लेमचं आपण काय केलं, मीन शोधून काढलं. आणि त्याचं सुद्धा बघतो मीन किती होतं तुमचं 61.20. म्हणजे आपण दोन्ही मेथडनं जर मीनची व्हॅल्यू शोधून काढली, तर तुमचा येणारा मीन जो असेल, तो कसा असेल तुमचा सारखं असेल. ठीक आहे? तर अशा पद्धतीने बघतो आपण, की आज जर तुम्हाला कंटिन्यूअस सीरीजमध्ये तुम्हाला उदाहरण दिलं असेल, तर त्या उदाहरणाद्वारे आपल्याला मीनची व्हॅल्यू कशी शोधून काढली जाते, ते आपण आज बघितलं.